आता वेळ झालेली आहे ती ऑडियन्स क्वेश्चन्सची. बघूया लोकांना काय विचारायचंय, सांगायचंय या दोन्ही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं कधी वाटत नाही की तुमच्या डोक्यावरून कोणी प्रेमाने हात फिरवावा? माझ्या डोक्यावर नेहमी प्रेमाने हात फिरवतात लोक. इतकं टेम्पटिंग आहे माझं डोकं की कोणी आलं की आपल्या प्रेमाने हात फिरवतात. म्हणूनच ते मी केस ठेवत नाही. केस असताना कोणी फिरवत नव्हता हात. माझा सुधीरजींना प्रश्न आहे. जनतेचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठल्या आवाजामध्ये गायला पाहिजे? त्यावेळेला मी माझ्या स्वतःचा आवाजात गाईन, पण त्यासाठी आपले अवधूतजी गुप्तेंनी फार चांगली चांगली गाणी केली आहेत. तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुमच्या जे काही आपल्या जनतेचा, त्याच्यात मी पण येतो, कंप्लेंट्स त्यांनी एका गीताच्या माध्यमाने माझ्याकडून रेकॉर्ड करून घ्या. त्याच्यात कोणाचीही नकल न करता मी तो आवाज सरकारपर्यंत जरूर पोहोचेन. आणि मला वाटतं आम्ही दोघांनी गाणं केल्यावर सरकार जरूर ऐकेल. आज तो दिवस आठवतो आणि मला असं वाटतं की आज हा मंच देखील फार योग्य आहे ती गोष्ट सांगायला की हा जो माणूस तुमच्यासमोर बसलाय, सुदेश भोसले नावाचा, हा किती मोठ्या मनाचा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो की माझी तशी त्यांची त्यावेळेला विशेष ओळख नव्हती आणि एक रेकॉर्डिंग होतं करायचं, नॉन कमर्शियल असं वेगळं होतं ते जरा. त्यावेळेला मी यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की मी बाबा XYZ इतके पैसे घेईन गाण्याचे. ते माझ्या आवाक्या बाहेरचे होते. मी त्यावेळेला म्हटलं हां एवढे, पण एक सेकंडभर विचार केला, नाही आपण एवढ्या मोठ्या माणसाला कधी रेकॉर्ड करणार. म्हटलं ओके ठीक आहे सर तुम्ही या. त्यांनी माझा तो लक्षात ठेवला होता आणि मी गाणं बिणं झालं त्याच्यानंतर म्हटले तुला पैसे, मी त्यांच्या हातात पाकिट दिलं, त्यांनी ते घेतलं, व्यवहार पूर्ण झालेला होता. त्याच्यानंतर म्हणले की तुला हे पैसे जास्त वाटतात का? नाही नाही काय इट्स ओके. मी काय सांगितलं नाही इट्स ओके. नाही तुला जास्त वाटतायत का? म्हणलं नाही नाही इट्स ओके. तुला पैसे मिळालेत का या कामात मला विचारलं त्यांनी. तर मी काय उत्तर नाही दिलं, कारण मला खरंच मिळणार नव्हते, कारण जे काय प्रॉफिटमधला होता तो सगळ्या यांना गेला होता. त्यांनी मला त्याच्यातले काढून जवळपास 50% पैसे परत दिले. म्हणजे ठेव तुला. नाही अवधूतजी, असं नाही की मी फार मोठा म्हणजे दानी वगैरे असं काय नाही, पण एक जेव्हा वाटतं की हे खरंच मेहनत करतायत किंवा चांगलं काम करतायत आणि आपले वेल विशर्स आहेत, तेव्हा आपण हे काही गोष्टी होऊन जातात. कारण आपल्यावर पण बऱ्याच लोकांनी तसं सहकार्य केलेलं असतं. पुढचा प्रश्न. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे जाहिरात येतात तेंडुलकरांची, जे जाहिरात आहे त्या जाहिरातमध्ये तेंडुलकरांचा जो आवाज आहे तो खरा आवाज नाही, हे खरं आहे का? नाही, बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा सचिन स्वतः तो डबिंग करतो तेव्हा तो एजन्सी त्याचा आवाज रिजेक्ट करते, बोले हा आवाज बरोबर नाही. आणि जेव्हा तोच आवाज एखादा मिमिक्री आर्टिस्ट करतो तो त्या एजन्सीला आवडतो, त्याला कळतच नाही कोणता गेल. पण मॅक्सिमम असंच झालंय. स्पेशली जसं बिनानी सिमेंटचं आहे जे सदियों के लिए, तो माझा आवाज आहे. तर सचिनच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं आहे की डबिंग ते स्वतः करत नाहीत, काही आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट आहेत ते करतात. अजून काय प्रश्न? भरत सरांना मला एक प्रश्न विचारायची. सर तुम्ही जी बॉडी बनवली आहे त्याला किती वर्ष झालं की तुम्ही बॉडी बनवता? मी वयाच्या 15 वर्षापासून मी एक्सरसाइज चालू केला होता. मी माझ्या कॉलेजसाठी बॉक्सिंग करायचो 2 वर्ष. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीला मी 2 वर्ष बॉक्सिंगमध्ये रिप्रेझेंट केलं होतं. आणि तेव्हापासून मी आजतागायत न चुकता दररोज सकाळी 1 तास व्यायाम करतो. आणि मी आतापर्यंत आयुष्यात सिगरेटला एकदाही स्पर्श केलेला नाही आहे, म्हणजे एक झुरका देखील घेतलेला नाही आहे मी. आणि म्हणजे बाकीची ड्रिंक सोडून द्या, मी वाईन किंवा बिअरचा एकही सिप घेतलेला नाही आयुष्यात. अवधूत, आजचा कोइन्सिडन्स असा आहे की आजचे 2 जे तुझे गेस्ट आहेत, तर मी ह्यांना पुढे हे करेन की ह्यांच्याच प्रमाणे मीही आजपर्यंत सिगरेट, तंबाखू, दारू, वाईन, बियर मला ह्याचा टेस्टही माहिती नाही. आणि हे आपला मोठेपणापेक्षा आमच्या दोघांकडून जे तरुणांनी हे का ऐकावं, ह्या फील्डमध्ये हे सगळं न करता सुद्धा तुम्ही टिकू शकता. हे लोक म्हणतात ना ये करना पडता है, ग्लॅमर है, करना पडता है, काही गरज नाही. उलट तुम्ही जास्त काळ टिकाल जर हे सगळं नाही केलं तर. सुरेशजी, आमची एक फरमाईश आहे. आमचं जे खुपते तिथे गुप्ते हे जे टायटल सॉन्ग आहे ते मी तुम्हाला लिहून देतो आणि तुम्ही ते कुणाच्या तरी आवाजामध्ये, कुणाच्याही एखाद्या गायकाच्या आवाज, SD बर्मन असू देत किंवा आय डोंट नो, कुणाच्या तरी आवाजात आम्हाला गाऊन ऐकवा. किशोरदांचं एक जुनं गाणं, त्याच्यावरच प्रयत्न करतो. आता तुमच्यासारखा मी शीघ्र संगीतकार नाही, तरी पण हे काही ना असल्याचे खुपते, काही ना नसल्याचे खुपते,
काहींना असल्याचे खुपते, हा काहींना नसल्याचे खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, जरा खुपते तिथे गुपते, जिथे गुप्ते तिथे गुप्ते, गुप्ते गुप्ते तिथे गुप्ते. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. आहा, माझं नाव आज सुदेश भोसलेंच्या गळ्यात नाव आलेलं आहे. येस येस, आज सेलिब्रेशन. आता तुमच्यासाठी एक रॅपिड फायर राऊंड आहे. 5 प्रश्न आहेत. अरे बापरे. हां, बरं, 5च प्रश्न आहेत. तर चूज 1 आउट ऑफ 2. दोघांमधलं एक सिलेक्ट करायचं, खरं सांगायचं आणि टाळायचं नाही. नाटक का जाहिरात? जाहिरात. आवडता अँकर राखी सावंत का करण जोहर? मी दोघांनाही बघितलेलं नाहीये, म्हणजे टीव्हीवरती दोघांनाही बघितलं. तेव्हा सध्याच्या काळात गुप्ते. लिखाणाला प्रेरणा देणारा नेता लालू प्रसाद यादव का सोनिया गांधी? लालू प्रसाद यादव. कोणता घोटाळा जास्त खुपला? आदर्श का जी स्पेक्ट्रम? मला वाटतं आदर्श, कारण जी स्पेक्ट्रम हा मोठा घोटाळा आहे. पण मला आदर्श घोटाळ्याची लाज वाटते, कारण मला असं वाटतं की सध्या भारतामध्ये सर्वात जास्त करप्शन महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक करप्शनमध्ये एक मराठी माणसाचं नाव असतं नेहमी, आणि त्याच्यामागे 10 लपलेली असतात. ती नावं येत नाहीत, पण ती मराठी नावं असतात. हे मला फार खूपच असतं नेहमी. आणि लेखक आवडता आचार्य अत्रे की पु ल देशपांडे? पु ल देशपांडे. सुदेशजी, आवडता गळा आशा भोसले का लता मंगेशकर? आशा भोसले. आवडणारा आवाज म्हणजे काढायला सुद्धा अमिताभ का नाना पाटेकर? अमिताभ. आवडता नकलाकार राजू श्रीवास्तव का सुनील पाल? राजू श्रीवास्तव. आवडतं गाणं जुम्मा चुम्मा दे दे का सोना सोना दिल मेरा सोना? जुम्मा चुम्मा दे दे. प्रसिद्ध मराठी माणूस राखी सावंत का राहुल महाजन? अवधूत गुप्ते. अरे नाही. नक्कल करण्यासाठी आवडता राजकारणी लालू प्रसाद यादव का अटल बिहारी वाजपेयी? लालू प्रसाद. एक झलक. देखिए, हा, गुप्त तिथे खुपते आणि खुपत तिकडे गुप्ते. खूप आहे तुझ्याकडे. नाही, तुम्ही आज दोघे जण इकडे आलात तर खरोखरच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही माझे दोघेही गुरु आहात. कारण ह्यांच्या कॅम्पेन्स यांची जी आहेत ती, आणि तुमचा स्टेज परफॉर्मन्सेस, आवाज लावण्याची पद्धत सगळं शिकत आलोय. तर तुम्हाला मी काय शुभेच्छा देणार, पण देखील एक तुमचा फॅन म्हणून तुम्हाला शुभेच्छा देईन की तुमची जशी प्रगती चालू आहे त्याच्यापेक्षा जोरदार गतीने चालू राहावी. आम्हाला महाराष्ट्राला तुमच्याकडनं खूप काय काय क्रिएटिव्ह अजून ऐकायचं आहे, बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे आल्याबद्दल. असल्याचे खुपते, हा काहींना नसल्याचे खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर जाता खुपते, जाता जरा सुदेशजी, खुपते तिथे आम्हाला गुपते. तुमच्याकडनं तुमच्या आवडीच्या एखाद्या आवाजामध्ये एखादं गाणं ऐकायला आवडेल. हे जेव्हा मी सुरुवात केली स्टेजवर मिमिक्री करायला, तेव्हा हा आयटम मी प्रथम केला. हिंदी गाणं म्हणजे आपले येरे येरे पावसाचे गाणं आहे. ते मी असं सांगतो की आपली मुलं हल्ली फिल्मी जास्त झाली आहेत, त्यामुळे त्या स्कूलचे प्रिंसिपल वेगवेगळ्या गायकांकडे जातात कि हमारे बच्चे जो हैं वो जो ओरिजिनल ट्यून है उससे ज़्यादा फिल्मी धुन में उसको आप बनाइए गाने को. तो सर्वात अगोदर ते हे गाणं घेऊन किशोरदांकडे गेले. ओ हो हो हो. ये रे पावसा ये तुला देतो मी पैसा ये पैसा झाला खोटा रे
पावसाला मोठा रे अरे येना रे. बोला किशोरदा, असं गाणं म्हटलं तर पाऊस जो आहे तो वरच राहील, आमच्या मुलं जे आहेत ना सुखी राहतील. तो कुछ थोडासा फडकता हुआ सुनाइए. तो किशोर बोले ये रे अरे पावसा रे तुला देतो मी पैसा रे. पैसा झाला खोटा आणि पावसाला मोठा, मोठा झाला तर मी काय करू. ये रे अरे पावसा रे. तो बोले ये भी कुछ मजा नहीं आया. तर बोले आपण सहगल साहेबांकडे जाऊया. तो सहगल साहेबांकडे आपलं मराठी गाणं घेऊन गेले. बाजा अरे ये रे पावसा अरे हा तुला देतो पैसा रे. अरे ये रे पावसा रे अरे हा अन पावसाला मोठा रे. ये भी मजा नहीं आएगा. हेमंत कुमार कडे पोचले. तो हेमंतांनी कसं केलं. ये रे पावसा ये रे तुला देतो पैसा रे. रे पावसा ये रे तुला देतो पैसा रे. अरे पैसा रे अरे पैसा रे. अब वो पहुंचे आर.डी. बर्मन साहब के पास. अरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा रे पावसाला मोठा, मोठा रे. और असं गायला तर पाऊस राहील वर आम्हाला मुलांना आमच्या कुत्रे चावतील येऊन. तो इसलिए हम जाते तुम्हारे पिताश्री के पास सचिन दानकडे. तर सचिन दान ये रे पावसा कसं यायला. ये रे पावसा रे तुला देतो पैसा, तुला देतो पैसा. ये ग सरी ये ग माझे मडके भरी ये ग सरी ये ग माझे मडके भरी ये ग. सर आली धावून आली रे मडके गेले वाहून रे. ये रे पावसा रे ये रे पावसा रे. जाम चाबूक एपिसोड झाला, कारण तुमची साथ होती. आम्हाला जरूर कळवा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला. तुम्हाला आमच्या इतर एपिसोड्समध्ये कोणत्या कोणत्या गेस्ट्सना बोलवायला आवडेल, त्यांना काय काय प्रश्न विचारलेले आवडतील. त्याचबरोबर आम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या घडणाऱ्या घटनांमधलं तुम्हाला काय खुपते हे देखील जरूर कळवा. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे फेअर अँड लवली, खुपते तिथे गुप्ते. फॅशन म्हणून मुलांना पालकांनी इंग्लिश मीडियममध्ये टाकू नये ही गोष्ट मला फार खूप. नवीन बिल्डिंग्स होत आहेत, त्या बिल्डिंग्स बनताना झाडं सगळी तोडली जातात, पण बिल्डिंग झाल्यावर परत ती नव्याने लावली जात नाहीत, तर ते खूप. श्रीकृष्णनगर मधली नदी एवढी छान आहे, पण तिकडे बाहेरचे लोक येऊन जे घाण करतायत ते आम्हाला खूप खुपतंय. आजच्या खुपण्यामधल्या मला ज्या दोन खुपणं ज्यांचं पटलं, आवडलं आणि समोर यावंसं वाटलं, त्यांना मी माझ्याकडनं छोटंसं गिफ्ट देणार आहे. फेअर अँड लवली मल्टीव्हिटॅमिन विंटर फेअरनेस क्रीम देतो. खूपच आवश्यक अशी गोष्ट दिली आहे, कारण आता थंडीचे दिवस आहे, त्यामुळे मला याचा नक्कीच उपयोग येईल. त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीतलं खुपणं चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल मी हेच क्रीम म्हणजेच
फेअर अँड लवली मल्टीविटॅमिन विंटर फेअरनेस क्रीम मी सुनीता बावडेकर यांना देखील देतो.